इंग्रजांच्या काळात बांधण्यात आलेला किमान 100 वर्ष जुना असलेला केळेवाडी ते चर्नी रोड रेल्वे स्थानकाला जोडणारा पादचारी पूल महानगरपालिकेने धोकादायक ठरवून 2016ला वापरण्यास बंद केला होता। त्यानंतर आता कालांतराने पूल पूर्णतः पाडण्यात आला। जेव्हापासून पूल पादचाऱ्यांना वापरण्यास बंद केला तेव्हापासून स्थानिकांतर्फे पूल बांधण्यासाठी महापालिकेकडे पत्रव्यवहार करून आंदोलन करून पुलाची पुनर्बांधणी करावी अशी मागणी करण्यात येत होती। महानगरपालिकेतर्फे पूल बांधणीचा प्रस्ताव तयार करण्यात आला, तसेच निविदा पण काढण्यात आली आणि कामाला सुरुवात देखील करण्यात आली होती। परंतु याच पुलाचं काम आज 2026 मध्ये देखील अर्धवट असल्याचं पाहायला मिळते। पाहूयात यावरच लोकशाही मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट। केळेवाडी ते चर्नी रोड रेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या पुलाची मागणी। सैफी रुग्णालयाच्या दाव्यामुळे प्रकरण न्यायालयाच्या आदेशानंतरही महापालिकेकडून पुलाचं काम रखडलं। केळेवाडी ते चर्नी रोड रेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या या पुलाच्या बांधणीकरता महानगरपालिकेकडून सुरुवात करण्यात आली होती। मात्र या कामाविरोधात सैफी रुग्णालयानं उच्च न्यायालयात दावा दाखल केलाय। या दाव्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की ज्या ठिकाणी पूल उतरतो त्या ठिकाणी रुग्णालयाचा गेट क्रमांक 5 येतो आणि त्या ठिकाणी पूल बांधल्यास रुग्णालयामध्ये येणाऱ्या रुग्णांना त्रास होऊ शकतो। उच्च न्यायालयानं सैफी रुग्णालयाचा दावा फेटाळून महापालिकेला पूल बांधायचे आदेश दिले। महापालिकेनं पुन्हा कामाला सुरुवात केली आहे, पण सैफी रुग्णालय प्रशासनानं वारंवार पुलाच्या कामात अडथळे आणले। पूल नसल्यामुळे बरेच अपघात होत असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे। शाळेला जाणारी मुलं देखील पूल नसल्यामुळे हा रस्ता ओलांडून जात असतात, पण गाड्या वेगात असतात, त्यामुळे अपघात होण्याचा धोका मोठ्या प्रमाणावर आहे। महानगरपालिका या पुलाच्या प्रश्नाकडे लक्ष देत नसल्यानं स्थानिकांकडून मनसेकडे धाव घेण्यात आली आहे। त्यांच्याकडे या संदर्भात मदत मागितली। मला त्रास शाळेतून मुलं सुटल्यानंतर आम्हाला क्रॉस करायचा त्रास होतोय आणि हे ट्रॅफिक तर काही थांबत नाही, मग मुलांना क्रॉस कसं करून घ्यायचं आम्ही बोला, तो आम्हाला जास्त त्रास होतोय। आणि माझे तर पाय पण एवढे दुखतात की मी फटाफट चालू पण शकत नाही, कोण गाड्या थांबवायला मागत नाही, सगळ्यांना घाई आहे। हा इथे पूल होताच, आज जवळपास 8 ते 10 वर्ष झाली तो पूल नाही आणि त्याच्यामुळे येणाऱ्या जाण्याची गैरसोय होते। आणि इथे ज्येष्ठ नागरिक आहेत, इथे परत हा रहदारीचा रस्ता, इथे ऍक्सिडेंट होऊन ह्याला जबाबदार कोण, कोणाचा म्हणजे कोणाच्यासाठी कोण विरोध करत आहे ह्याचा आमचा प्रश्न नाहीये। मुख्य म्हणजे हा पूल पूर्वी होता तो तसाच आम्हाला बांधून द्या, एवढीच आमची मागणी आहे। म्हाताऱ्या माणसांना मुलांना फार भयंकर त्रास होतोय आणि ऍक्सिडेंटही होतात। माझ्या मित्राचा इथे ऍक्सिडेंट झाला, त्याचा पाय मोडला होता। माझ्या समोर एका माणसाला इथे उडवला होता, मुलाला वाचला नशिबाने तो। त्यामुळे असा असंख्य त्रास होतो। फक्त हा साधा एक ब्रिज हवा आहे आणि त्याच्यासाठी एवढी मागणी मनसे लावून धरते, सगळे स्थानिक लोक आम्ही हे करतोय, तरी हे व्हायला तयार नाही। तर ह्याच्यावर तातडीने उपाय व्हावा। मनसेचे विभाग प्रमुख दिनेश पुंडे यांच्या म्हणण्यानुसार सैफी रुग्णालयामुळे या पुलाचं बांधकाम पूर्ण होत नाहीये। आमदार मंगलप्रभात लोढा यांनी या अगोदर या संदर्भात आंदोलन केलं होतं, पण सत्तेमध्ये असणारे लोकच आंदोलन करू शकतात हा प्रश्न देखील उपस्थित होतोय। पुलाचं काम व्हावं याकरता मनसेकडून मोहीम राबवण्यात आली। या मोहिमेत स्थानिक गिरगावकरांनी स्वाक्षऱ्या केल्या, महापालिकेकडे पूल बांधून देण्यासंदर्भात मागणी केली। एकूण 700हून अधिक स्थानिकांनी सह्या केल्या। ही पत्र आयुक्त अश्विनी भिडे यांच्याकडे पाठवली। तसंच या प्रश्नाबद्दल लवकरच आंदोलन केलं जाणार असल्याचं दिनेश पुंडे यांचं म्हणणं आहे। फक्त सैफी हॉस्पिटलने त्यांना काय आता कुठली लक्ष्मी त्यांच्यापर्यंत पोहोचवली का कुठले बॉक्स त्यांच्यापर्यंत पोहोचवले ते आम्हाला माहित नाहीये, पण स्थानिकांमध्ये ही चर्चा आहे। माननीय आयुक्त हे सामान्य गिरगावकर भरून देत आहेत। या फॉर्मवर कुठल्याही पक्षाचं नाव नाहीये। उत्स्फूर्तपणे एका दिवसामध्ये 700 लोकांनी हे फॉर्म भरून दिलेले। हे फॉर्म आम्ही प्रत्येक फॉर्म माननीय आयुक्तांच्या दालनात हे पोहोचवणार आहोत। स्थानिक यशवंत किलेदार यांच्या नेतृत्वाखाली येत्या 7 तारखेला शुक्रवारी दुपारी 11 वाजता आम्ही गिरगावच्या रस्त्यावर उतरून स्थानिकांना घेऊन
मोठं आंदोलन करणार आहोत. स्थानिक गिरगावकर केळेवाडी ते चर्नी रोड या रेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या या पुलाबद्दल आग्रही आहे, पण महानगरपालिकेकडून स्थानिकांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष आणि स्थानिक गिरगावकर यांच्याकडून आंदोलन करण्यात आल्यानंतरच प्रशासनाला जाग येईल का असा प्रश्न उपस्थित होतोय. नेमकं महानगरपालिकेकडून हा पूल कधी बांधून देण्यात येईल हे पाहणं महत्वाचं आहे. स्नेहा जाधव, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.